हॅलो, नमस्ते, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. तर तुम्हाला मी माझ्या घराबद्दल सांगितलं, तर त्यानंतर खूप जणींनी म्हणजे ऑलमोस्ट ज्यांनी पाहिलं त्यातल्या बऱ्याच जणींनी विश केलं, मला कॉंग्रॅच्युलेट केलं घराबद्दल. तर तुम्हा सगळ्यांना मी तुमच्या कमेंट्सना रिप्लाय तर दिलेलाच आहे, पण थँक्यू म्हणेन तुम्हा सगळ्यांना. आणि येस, आता इथून पुढे बरेच छान छान व्हिडिओज पण आहेत, रेसिपीजचे व्हिडिओज जास्त येतील इथून पुढे थोडे. आणि महत्त्वाचं म्हणजे आता वेट लॉस परत सुरू केले. मला कंटिन्युअसली मेसेजेस यायचे की वेट लॉसबद्दल विचारायचं, तुझं वजन किती आहे, तू डाएट करतेस की नाही, किंवा रेसिपीज टाक, हे सगळं चालू होतं. सो मी विचार करते की आता ते स्टार्ट करावं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, नरेंद्रनी आता वेट लॉस करायला स्टार्ट केलं आहे, जिम लावले मेन. आणि असं जास्त झालं ना आता की त्यांचं जे ऑफिस आहे तर त्याच्या खालीच जिम आहे. सो त्यांना आता ते बरं पडलंय की ऑफिस झालं की लगेच जिम करायची आणि मग घरी यायचं. त्यामुळे आता ते टेन्शन मिटलं आणि त्यांना 7 वाजताच जेवायला वगैरे सांगितलं. ते टायमिंग रुटीन वगैरे सगळं फिक्स आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे ऑन टाईम सगळं त्यांच्यासोबतच माझं पण करणार आहे. आणि माझं पण वेट लॉस, माझं वजन वाढलं परत, तर ते आता कमी करायचा प्रयत्न करेन मी. आता ठरवलं यावेळेस की 30 दिवसाचा पिरियड घ्यायचा आणि त्यामध्ये जशी आपल्याला बॉडी हवी आहे तशी अचीव्ह करायची. तर येस, आता ते इथून पुढे रेसिपीज पण छान छान तुम्हाला बघायला मिळतील, कारण ऑब्व्हियसली नरेंद्रचं वेट लॉस चालू आहे तर ते कंटिन्यू ठेवायचंच आहे. त्यांच्या हेल्थसाठी तर ते खूप चांगलं आहे. आणि तर आता त्यांच्यासाठी जेवण बनवायचं आहे. आज मी एग्स म्हणजे अंडी जी असतात ना, तर तीच उकळून घेऊन फ्राय करणार आहे. आणि त्याच्यासाठी स्पेशली माझ्याकडे एग बॉयलर आहे, तर त्याच्यामध्येच बॉईल करते. तर चला, त्यांचं जे काही आहे जेवणाची तयारी करायची आहे तर ती करते आणि मी पण तेच खाणार आहे. आता असं ठरवलं आहे. थोडंसं काही तर चेंजेस माझ्या खाण्यामध्ये असतील, पण त्यांचं फिक्स जे रुटीन आहे तर तेच करायचं आहे. सो चला, जेवणाच्या तयारीला लागूयात. आणि माझं एग बॉयलर जे आहे तर त्याचं पण तुम्हाला रिव्ह्यू देते. चलो. तर फ्रेंड्स, हे आहे अगारो ग्रँड एग बॉयलर. ही त्याची मेन बॉडी आहे आणि इथे तुम्हाला स्टीलची फ्लॅट हिटिंग प्लेट दिसते. हा पॉवर कॉर्ड आहे आणि इथे एक बॉइलिंग ट्रे आहे ज्यामध्ये 8 अंडी तुम्ही उकडू शकता एका वेळीस. हा आहे पोच बाउल. हे डिव्हाइसचा कव्हर असून इथे हा मेजरिंग कप आहे. सोबत तुम्हाला वॉरंटी कार्ड आणि मॅन्युअल सुद्धा मिळतं, ज्यामध्ये तुम्हाला कम्प्लीट डिटेल्स मिळतील, प्रोडक्ट बद्दल इन्फॉर्मेशन, फीचर्स किंवा कोणते कॉशन्स घ्यायचे आहेत. तर चला पाहूयात या एग बॉयलरचा यूज कसा करायचा आहे. हे पॉवर बटन आहे आणि मॅन्युअलमध्ये सजेस्ट केलेलं आहे की तुम्हाला जर मीडियम किंवा मीडियम वेल डन किंवा स्टीम्ड एग यापैकी कोणत्याही प्रकारे तुम्हाला अंडी उकडवायची असतील ना, तर तिथे असं मेन्शन केलेलं आहे मॅन्युअलमध्ये की किती पाणी ओतायचंय. इथे मी 85 ml पाणी याच्यामध्ये ओतलेलं आहे आणि त्यावरती हा ट्रे ठेवला एग बॉइलिंगवाला. मेजरिंग कपच्या बॅक साईडला एक पिन आहे, तर त्याने तुम्ही अंड्यांना एक एक होल पाडू शकता, जेणेकरून उकडताना अंडी अजिबात फुटणार नाहीत आणि वापरायला पण खूप सोपं आहे. तर इथे कव्हर ठेवून अंडी उकडवायला ठेवलेले आहेत. 15 मिनिटांमध्ये ही अंडी उकडून होतील आणि अजिबात मला याच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, काही नाही. आपोआप मशीन शट ऑफ होते ज्यावेळेस अंडी उकडून पूर्ण होतात किंवा त्याच्यामध्ये जे पाणी आहे आतमध्ये ते संपलं ना, ड्राय आउट झालं की आपोआप मशीन बंद होते. पोच एग्स बनवण्यासाठी इथे मी 120 ml पाणी घेतलंय, ट्रे ठेवलाय वरती आणि त्यानंतर मग हे पोच बाउल जे आहे ना त्याला थोडंसं तेल लावून घेतलंय आणि अंडी मी डायरेक्टली याच्यामध्ये फोडून टाकतेय. याच्यामध्ये तुम्ही वरून मसाले सुद्धा स्प्रिंकल करू शकताय. रेडी झाल्यानंतर आपोआप 11 मिनिटांनी मशीन शट ऑफ होते, जे की तुम्ही पुढे पाहालच. मला अजिबात खरंच याच्याकडे लक्ष द्यायची गरज पडली नाही आणि अगदी हवे तसे परफेक्ट एग्स बॉईल होतात किंवा स्टीम होतात. तुम्हाला सॉफ्ट, हार्ड किंवा मिडल यापैकी कोणत्याही प्रकारे अंडी उकडून घ्यायची असतील ना, तरी मॅन्युअल मध्ये ज्याप्रमाणे त्यांनी सांगितलेलं आहे, पाणी जेवढं रिक्वायर्ड ओतायचं आहे त्या मशीनमध्ये तेवढं तुम्ही ओतून त्या प्रकारे बनवून घेऊ शकता. ऑटोमॅटिक पॉवर शट ऑफ आणि ओव्हर टेम्परेचर प्रोटेक्शन हे त्याचे की फंक्शन्स आहेत. मशीन बंद झाल्यानंतर सगळ्यात आधी पॉवर बटन ऑफ करायचं आणि त्याच्यानंतरच वरची कव्हर ओपन करायची. हा एक बेस्ट ऑप्शन आहे, कारण आपल्याला सारखं बघत बसावं लागत नाही अंडी उकडलेत का. बरोबर एक्झॅक्ट टायमिंग मध्ये ते उकडतात आणि बंद सुद्धा होते मशीन. इथे पोच एग्स रेडी झालेले आहेत. मला रनी जो येलो पार्ट असतो ना तो आवडत नाही, त्यामुळे मी हार्ड बनवलाय. आणि हे पहा, अंडी किती व्यवस्थित उकडलेत, परफेक्ट उकडलेले आहेत. आणि पोच एग्स सुद्धा अगदी क्लिअरली लगेच निघून येतं बाहेर. प्रोटीनसाठी नाश्त्यामध्ये जर तुम्ही खात असाल तर मस्त याच्यावरती थोडीशी काळी मिरी पावडर टाकायची आणि छान टेस्टी लागतं खायला. मला जर हे प्रोडक्ट हवं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, नक्की चेक करा. हे डिव्हाइस क्लीन करताना फक्त एका कापड्याने असं पुसून घ्यायचं आहे. तर उकडलेल्या अंड्यांची अशा प्रकारे भाजी बनवली होती मी आणि डाएट नरेंद्रसोबत माझाही सुरू आहे. सो इथे मी हे एवढंसंच जेवण घेतलं होतं माझ्यासाठी खायला. तर जस्ट जेवण आवरलंय, आता अजून कट्टा आवरायचा इकडे बघू शकताय.
फॅन चालू आहे कारण फुल गरमी होते. आमचा लास्ट फ्लोअर म्हणजे अजून जास्त गरमी असते आणि त्यामुळे फुल स्पीडने फॅन चालू तरी पण वारा येतोय असं वाटतच नाहीये. आम्ही दुसरा जो फॅन आहे ना आमचा जो स्टँडवाला तर तो सुद्धा लावून ठेवतो, एवढी गरमी होते. आणि आत्ता मेन वेट लॉस करायला छान चान्स आहे ना, कारण जेवण पण उन्हाचं कमी जातंय उन्हाळ्यामध्ये. तर नरेंद्रना आता वेट लॉस त्यांनी पहिलाच दिवस होता त्यांचा आज जिमचा वगैरे, तर कसं वाटतं विचारूयात. कसा मग पहिला दिवस गेला? खूप सारा घाम गेला माझा आज इतक्या वर्षानंतर त्यामुळे खूप फ्रेश वाटतंय. आता जवळ असल्यामुळे बरं आहे तुम्हाला. जिम नाही ऍक्च्युली, जिम ऍक्च्युली नाही आहे, हेवी वेट्स त्यांना उचलायला चालत नाही, त्यामुळे एक तर वॉकिंग कार्डिओ चालतंय, सो तेच करायला लागलेत. आणि खाण्यावरती थोडासा कंट्रोल, म्हणजे गोड कमी करणं. त्यानंतर अजून काय काय सांगितलंय? बंद. ओके, गोड बंदच करायला सांगितलंय. त्यानंतर गव्हाचं किंवा मैद्याचं काहीच खायचं नाही. बाकी प्रोसेस्ड फूड, जंक फूड सगळं बंद. फक्त भाकरी खायची आहे, सकाळी 2 भाकरी, रात्री 2 भाकरी. मग भाजी कोणतीही चालते. जर रात्री भाकरी 2 खाल्ल्या तर एकतर भाकरी खायचं किंवा राईस खायचा असं आहे. जर तुम्ही दाल आमटी खाल्लात तर भाकरी नाही खायची. आणि दिवसभरात भूक लागेल तेव्हा फ्रुट्स, है ना, फ्रुट्स तेवढे खायचे. आणि साखर म्हणजे फक्त फ्रुट्स थ्रू जी असते ना तेवढीच साखर त्यांना खायला सांगितली आहे. बाकी नो कॉफी, नो शुगर. कॉफी पण ब्लॅक कॉफी फक्त असं सांगितलंय, दिवसातून 2 कप. ओके, एवढंच त्यांना सांगितलंय डाएटमध्ये. बाकी पाणी भरपूर प्यायला सांगितलंय. आणि याच्या थ्रूच त्यांनी वेट लॉस आणि फॅट लॉस मेन होईल म्हणून सांगितलेत ना. ओके, फॅट लॉस होईल असं सांगितलेत. सो इकडे बघून घ्या नरेंद्रना. आपण बघूयात किती कन्सिस्टंट राहतात, त्यांच्या फेसमध्ये किती फरक पडणार आहे, बॉडीमध्ये. आता तुम्ही बघितलं त्यांना तब्येत त्यांची कशी आहे. सो बघूयात किती काय काय फरक पडतो कलरमध्ये. जसं तुम्ही शुगर कमी केली ना कलर पण चेंज होतो. त्यामुळे बघूयात आपण किती. 1 महिन्याचा पिरियड घेतलाय है ना, 1 महिनाभर ना, फुल 1 महिन्याचा पिरियड आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की पोट वगैरे कमी होईल, सगळं होईल व्यवस्थित. सो चला नरेंद्रांना आपण बेस्ट लक देऊयात. आणि सोबत मी पण घेणार आहे. सो आमच्यात हे लागलंय काय चॅलेंज आहे आमच्या दोघांमध्ये की कोणाचं लवकर व्यवस्थित वेट लॉस हेल्दी वेने होते बघूयात. आणि जो कोणी जिंकेल त्याला, तसं दोघंच जिंकावं अशी इच्छा आहे आणि दोघे जिंकू सुद्धा आपण. पण फर्स्ट कुणाचं वेट लॉस जास्त व्यवस्थित चांगलं होतं ना त्याला दुसऱ्याने पार्टी द्यायची. द्यायची नाही, काहीतरी व्हेज वाला चांगलं देऊ शकतो ना, भाकरी वगैरे. बाहेर जाऊन पण भाकरी खाऊ शकतोय. रश्यातून म्हणे बघू काय तर द्यायचं दुसरं पार्टी. नंतर कधी ना कधीतरी खाऊच ना आपण. असं नाही की कायमस्वरूपी आपण बाहेरचं खायचंच बंद करणार आहे. तुम्ही हे 3 महिने त्यांनी मला काय बोलले की तुम्ही 3 महिने कंट्रोल करा. अजिबात शुगर स्वीट बिलकुल खायचं नाही, शुगर काही घ्यायचं नाही, चहा बंद, ब्लॅक कॉफी वाटलं तर ब्लॅक कॉफीच घ्यायची. हे सगळं पूर्ण जंक फूड वगैरे हे सगळं बंद करा म्हणाले 3 महिने. मी म्हटलं मग 3 महिन्यानंतर तरी ते म्हणाले तिथं मग सवय होऊन जाते. मग तुम्हालाच नको वाटतंय म्हणाले. माझे जे डायटिशियन आहेत ना त्यांनी सुद्धा, आणि मी बरेचसे व्हिडिओज वगैरे पाहिलेत ना, तर त्यामध्ये सुद्धा हेच सांगितलं की ठराविक कालावधीनंतर ना, म्हणजे तुम्ही बंद केल्यानंतर तुम्हाला स्वतःच त्या गोष्टी खायची इच्छा नाही होणार आहे. सो बघूयात नेक्स्ट 30 डेज फुल ऑन सगळं आहे ते पाळणार आहे मी. आणि रेसिपीज शेअर करते तुमच्याशी रोज जे काय असतील ते. शॉर्ट्समध्ये पण चेक करा आणि लॉंग व्हिडिओजमध्ये पण. कधी जर लॉंग व्हिडिओ नाही आला तर शॉर्ट व्हिडिओ तर कन्फर्म येईल. त्यामध्ये तुम्हाला रेसिपी किंवा बाकी एक्सरसाइजेस वगैरे ज्या काही असतील ना. आता मला तर बाहेर जाता येत नाही एक्सरसाइज करायला. झुंबा क्लास चालू झालाय पण सकाळी मग आता नरेंद्रांचं डायटिंग सुरू झालंय त्यामुळे जेवणाचं सगळं गडबड होणार आहे. त्यामुळे झुंबा क्लासला जाऊ मिळतंय की नाही माहित नाही मला. आता सध्या बॅच सुरू झाले पण ती सकाळी 5:45 5:45 आहे. आणि नरेंद्रांचं काही संध्याकाळी असतं एक्सरसाइज, त्यामुळे त्यांना टेन्शन नाही. नाहीतर मग मला असं करायला लागेल संध्याकाळी राजनंदिनी सोबतच काहीतरी डान्स बीन्स वगैरे किंवा एक्सरसाइज असं करायला लागणार आहे. तर बघूयात आता. असं एक्सक्यूज देऊन चालणार नाही की बाबा मला जमणार नाही आहे किंवा मला बाळामुळे शक्य नाही आहे. बघू, करायचं आहे मला कन्फर्म यावेळेस.
घराच्या वास्तुशांतीच्या आधी तरी. तर चला आधी राजनंदिनीला झोपवते, अजून किचन क्लीन करून घ्यायचंय मला, मग थोड्या वेळाने भेटू आपण. गेले कित्येक दिवस ना खूप बिझी गेले होते, त्यामुळे म्हटलं थोडंसं काहीतरी आपण एन्जॉयमेंट केली पाहिजेत. मग नरेंद्रना घेऊन मी गेले होते या एका वर्कशॉपसाठी, जे पेंटिंगचं होतं पलाश हॉटेलला. आणि खूप मजा आली, कारण फक्त पेंटिंग वर्कशॉप असं काही नव्हतं. फन एन्जॉयमेंट हे असा एक, म्हणजे याच्यातून आपल्याला थोडंसं रिफ्रेश फील व्हावं, हाच एक हेतू होता या वर्कशॉपचा. आणि राजनंदिनीला पण मी घेऊन गेले होते. आणि पेंटिंग किंवा हे पेन्सिलचं सगळं होतं, त्याच्यामुळे तिला काही हे आवडतंच सगळं. घरी पण ती पेन घेऊन माझी सगळी नोटबुक तिने आता खराब करून टाकली आहे. यामध्ये ना खूप सारे ट्विस्ट पण होते. आधी त्याने आमचे पेअर्स बनवले आणि त्यानंतर मग आपल्या मनात इच्छा किंवा कोणती वस्तू घ्यायची असेल काय असेल तर त्याचं ड्रॉ करायचं होतं. आणि मग समोरच्या व्यक्तीने डोळे बंद करायचं आणि त्याच्या समोरच्या व्यक्तीने जी पेअरमध्ये असेल ना तर तिने फक्त त्याला सांगायचं की गाईड करायचं की हा असं चित्र काढ, तसं चित्र काढ. किंवा एखाद्याला एरोप्लेन काढायचं असेल तर एरोप्लेनचं चित्र काढायला हेल्प करायची डोळे बंद केलेल्या व्यक्तीला, असं होतं. त्यानंतर एक एक चिट्स उचलायला सांगितलं आणि त्या चिट्समध्ये जे काय असेल ना तर ते ड्रॉ करायचं होतं. यात पण ट्विस्ट असा की जे पेपर्स असायचे ना म्हणजे ड्रॉ केलेले तर ते चेंज करायचे थोड्या थोड्या वेळाने, त्यामुळे खूप प्रॉब्लेम व्हायचा. समोरच्या व्यक्तीचं चित्र वेगळं, आपलं वेगळं. आणि ते खूपच म्हणजे इतकी एन्जॉयमेंट केली ना आम्ही, खूप हसलो या गोष्टींवरती. आता इथे मी एक चित्र काढलं होतं आधी, ज्यामध्ये सनसेट विथ रेनबो असं मला काढायचं होतं, पण त्या सरांनी ना त्याच्यामध्ये ते कलर्स वगैरे भरून काहीतरी वेगळंच केलं. त्यामुळे मला जसं हवं ना तसं ते चित्र झालंच नाही, सगळंच मिसमॅच होत गेलं. हे राजनंदिनीचं चित्र आहे. सगळं खाली बुडलंय, जग बुडले, जग बुडले, माणसं नाही आहेत. आय एम अंडर द वॉटर, प्लीज हेल्प. मॅडमने काढलं. देवेनी तुझं सांग काय काढलं. हा ओके, लँटर्न्स काढले स्काय मध्ये, खूप सुंदर काढले. तिने हात पण काढलेत वरती, तिने तिचे हात पण काढले. काय काय झालं सोडलंय सुंदर काढलं. तिन्ही हँडल बट असू दे, ठीक आहे. कॉम्पाऊंड मोठी नाईस. मॅजिक आउटलाईन करू शकतेस हातांना. हा म्हणजे थोडा वेळ मी माझं चित्र करायचे, त्याच्यानंतर मग माझ्या समोर जी पेअर होती त्यांचं, असं मिक्स होत गेलं आणि मग ते काय परफेक्ट झालंच नाही. इतकं मला हसू येत होतं माझं पेंटिंग बघून. आणि लहान मुलांचं पण परवडलं, इतकं बकवास पेंटिंग झालं होतं ते. राजनंदिनी बराच वेळ माझ्यासोबत बसली होती पेंटिंग वगैरे करत. नंतर ती थोडी वैतागली आणि मग तिथे जाऊन एकटीच खेळायला लागली. मग नरेंद्रचं पण आवरलं होतं, सो ते जाऊन तिच्यासोबत खेळत होते. असे इव्हेंट्स ना कोल्हापूरमध्ये तर होत असतातच, पण सोबतच बघा बाहेर सुद्धा, म्हणजे तुम्ही जर बाहेरचे असाल तर तुमच्या आजूबाजूला आताच अलीकडे तर ना होतातच इव्हेंट्स असे वेगवेगळे. सो अटेंड करत जा तुम्ही. म्हणजे जरी तुम्ही किती शिकलेला असाल नसाल, तुम्ही लोकांमध्ये मिक्स होत असाल नसाल, पण तुम्हाला जर आवड असेल किंवा मग थोडंसं चेंज म्हणून तुम्हाला काय हवं असेल ना तर तुम्ही नक्की असे इव्हेंट अटेंड करू शकताय. खूप मजा येते, धमाल येते. काय झालं हसायला? चालते आपण काय म्हणते पुढारलेले आहे म्हणून. या सर्व लोकांसोबत ना खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. सगळे अनोळखी होते, पण नवीन ओळखी याच्या थ्रूच होत जातात. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.